जर तुम्हाला किंवा तुमच्या फॅमिली मेंबर्समध्ये कोणालाही डायबिटीज किंवा ब्लड शुगरचा त्रास असेल तर ह्या 5 गोष्टी नक्की फॉलो करा, जेणेकरून तुमची ब्लड शुगर नियंत्रणात राहील. पहिला आहे साखर, मध, गूळ हे सगळे पदार्थ कमी करणं किंवा बंद करणं. कारण खूप जणांना वाटतं की साखरेच्या बदल्यात आपण मध किंवा गूळ घेऊ शकतो, पण या तिन्हीमध्ये साखर ही अतिप्रमाणात असते. त्यामुळे या तिन्ही गोष्टी तुम्ही बंद केल्या पाहिजे. जर तुम्हाला कधी गोड खाण्याची इच्छा झाली तर तुम्ही खजूर खाऊ शकता वा स्टिविया हे एक शुगर फ्री आहे ते वापरू शकता आणि त्याचं प्रमाणही कमी असलं पाहिजे. नंतर दुसरं जे आहे ते म्हणजे चपाती खाणं बंद करणं. स्टडीजमध्ये असं पाहिलं गेलं की चपाती जे लोक जास्त खातात त्यांना डायबिटीज होण्याचे चान्सेस अधिक असतात. त्यामुळे चपाती खाणं तुम्ही अवॉइड केलं पाहिजे. नंतर तिसरं, जर चपाती खाणं आपण बंद केलं तर आपण काय खायचं, तर तुम्ही ह्या जागी ज्वारी किंवा नाचणी खाऊ शकता. यामध्ये फायबरचं कंटेंट जास्त असतं आणि ब्लड शुगर नियंत्रणात येण्यासाठी खूप फायदा होतो. त्यानंतर चौथं, बॅलन्स डाएट. बॅलन्स डाएट म्हणजे काय, आपल्या आहारामध्ये प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स म्हणजे प्रथिने, कर्बोदक आणि स्निग्ध पदार्थ यांचा एक बॅलन्स असला पाहिजे. आपला जो आहार असतो त्याच्यामध्ये आपण कार्बोहायड्रेट किंवा कर्बोदक जास्त घेतो, म्हणजे राईस किंवा चपाती, भाकरीचं प्रमाण जास्त असतं, भाजीचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे बॅलन्स राहत नाही आणि ब्लड शुगर वाढू शकते. त्यामुळे प्रथिनेही तेवढंच घेणं आणि चांगले फॅट्सही घेणं हे खूप महत्वाचं आहे ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यासाठी आणि इव्हन ओव्हरऑल हेल्थसाठी. त्यानंतर 5वं आहे रेग्युलर एक्सरसाइज, योगा आणि मेडिटेशन. सो कुठल्याही प्रकारची एक्सरसाइज तुम्ही करू शकता, वॉकिंग, जॉगिंग किंवा जिममध्ये जाऊ शकता, ज्याने तुमची फिजिकल स्ट्रेंथ वाढते आणि ब्लड शुगरही नियंत्रणात येते. त्यानंतर योगा आणि मेडिटेशन हे मानसिक आरोग्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण स्ट्रेसमुळेही ब्लड शुगर वाढू शकते. म्हणून आठवड्यातून 3 ते 4 वेळा तुम्ही एक्सरसाइज, योगा, मेडिटेशन हे करू शकता. या जर 5 गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर तुमची ब्लड शुगर नक्की नियंत्रणात येईल.